नमस्कार, महाफास्ट 60 मध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। पंढरपूर मंदिर समितीची चौकशी करा। महाराष्ट्र मंदिर महासंघाने ही मागणी केलेली आहे। मंदिर समितीचे घोटाळे लेखा परीक्षण अहवालात उघड झाल्याने चौकशीची मागणी करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यातील कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयाचा अभाव पाहायला मिळत आहे। डहाणू त्र्यंबक नाशिक महामार्गावरील रानशेत येथे असलेल्या कालव्यावरील पुलाचं अंतर कमी केल्याने सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांना धोका निर्माण झालाय। याचा फटका येत्या काळात सूर्या प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांना बसणार असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आयटक आणि C2च्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर चटणी भाकर आंदोलन करून समस्यांकडे लक्ष वेधले। गेल्या 25 दिवसांपासून अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत। वेतन श्रेणी, ग्रॅज्युइटी, निर्वाह भत्ता या मागण्या आंदोलनातून करण्यात येत आहेत। मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी घरून चटणी भाकर आणली आणि आंदोलनात ती हातात घेऊन आंदोलन केले। रायगडमधील माणगाव बाजारपेठेतील मोबाईल टावरला आग लागल्याची घटना घडली। माणगाव बाजारपेठेतील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीच्या टेरेसवरील टावरला आग लागल्याने काही काळ मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती। कंपनीत आग लागल्याची माहिती समजल्यावर तात्काळ त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत यासाठी गावकऱ्यांना माहिती देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे मॉक ड्रिल करण्यात आली। यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, तिन्ही कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह खातगाव ग्रामस्थ उपस्थित होते। शरद पवार हे अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी अमरावती जिल्ह्यातील वझर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या मतिमंद बेवारस आश्रमशाळेला भेट दिली। यावेळी त्यांनी संपूर्ण आश्रमशाळेची पाहणी केली। यावेळी विद्यार्थ्यांनी शरद पवार यांच्यावर फुलांची उधळण करत स्वागत केलं। त्यानंतर शरद पवार यांनी मतिमंद बेवारस मुलांच्या समस्या जाणून घेतल्या। नायलॉन मांजाच्या निर्मितीसह विक्री आणि खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल होणार आहेत। आगामी मकर संक्रांती सणाच्या निमित्ताने सगळीकडे पतंग उडवण्याचा आनंद साजरा केला जातोय। यात पतंग काटाकाटी करण्यात काही वेळा नायलॉन मांजाचा देखील वापर केला जातो। या नायलॉन मांजामुळे अनेक वेळा जीवितहानी होते। मानवी जीवासह प्राणी पक्षी यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होतो। कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लागू केल्याने अगोदर कांद्याला 3,500 ते 4,000 रुपये भाव मिळत होता। मात्र निर्यात बंदी लागू केल्याने कांद्याचे भाव सातत्याने घसरत असून आता जवळजवळ लाल कांद्याला सरासरी 1,300 ते 1,400 रुपये भाव मिळत आहे। निर्यात बंदीनंतर कांद्याच्या भावात 2,000 ते 2,200 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी नाराज आहेत। अन्न आणि औषध प्रशासन तसेच JESRG बगडिया कला आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आंतरराष्ट्रीय भरड धान्य जनजागृती महोत्सवाचं उद्घाटन अन्न आणि औषध प्रशासन छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहआयुक्त अर्जुन भुजबळ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। तब्बल 37 लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला। संभाजीनगरहून नाशिककडे येणाऱ्या खासगी गाडीत गांजा होता। सिने स्टाईल पाठलाग करून पोलिसांनी गाडी पकडली। गाडी कुणाची होती आणि गांजा कुठे विक्रीसाठी नेण्यात येत होते याबाबत पोलीस चौकशी करत आहेत। धुळे शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी 171 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण करण्यात आले। पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। भाजपाने निवडणुकीच्या वेळेला दिलेला शब्द हा पूर्ण केला असल्याचे महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले। नवी मुंबईतील APMC बाजारामध्ये भाज्यांचे दर वधारले असून 8 दिवसांपासून 5 ते 10 रुपये जुडीने विकली जाणारी मेथी कोथिंबीर आता 20 ते 30 रुपयापर्यंत जाऊन
पोहोचलेली आहे। दुसरीकडे फ्लावर, कोबी, मटारच्या दरातही 5 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे। अवकाळी पाऊस आणि आता पाण्याची असलेली कमतरता यामुळे भाज्यांची आवक घटलेली असून अशीच परिस्थिती राहिल्यास भाज्यांचे दर गगनाला भिडण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। मराठा जागृती मंच पानिपततर्फे गेली 21 वर्षे हरियाणा येथे मराठा शौर्य दिवस साजरा करण्यात येतोय। 14 जानेवारीला पानिपत येथील बस्ताडा येथे मराठा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। कोल्हापूरकरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असं आवाहन केलेलं आहे। अभिनेते आणि तामिळनाडूमधील मोठे राजकीय व्यक्तिमत्व कॅप्टन विजयकांत यांचं निधन झालेलं आहे। चेन्नईमध्ये त्यांनी वयाच्या 71व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। DMDK या संघटनेचे ते संस्थापक कॅप्टन विजयकांत यांच्या निधनानंतर सिने विश्व आणि राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे। तेल टँकरच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तेल वाहून नेणारी गाडी उलटल्याने अपघात झालाय। टँकर चालकाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेची सुरुवात शनिवारी 30 डिसेंबरपासून ठाणे महापालिका क्षेत्रात करण्यात येत आहे। ही मोहीम 24 फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात राबविण्यात येणार। स्वच्छतेचा दर्जा उंचावणे आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे।